परिस्थिती आहे, कारण आपण संघटित आणि एकजूट नाही. आणि याचं कारणच की काय असं आहे, म्हणून आपल्या शेतकऱ्यांसाठी लढणारे सेनापतीसुद्धा मोजकेच शिल्लक राहिलेले आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने अजितदादा नवले, रघुनाथदादा पाटील, राजूभाऊ शेठी, बच्चू कडू, दामू अण्णा इंगोले असे मोजकेच सेनापती. जिथे 5 कोटी, जवळपास 5 कोटी शेतकऱ्यांची फौज, पण तिथे सेनापती फक्त बोटावर मोजण्या इतके. ही एक फार दुःखाची गोष्ट आहे. आणि याचं कारण म्हणजे एकीकडे फार मोठी सत्ता, ताकद, पोलिसांची फार मोठी भक्कम फौज, बॅरिकेटिंग, SRP, गाड्या, फौज फाटा, सत्तेचा पावर, तर दुसरीकडे मोजकेच शेतकरी सेनापती आणि त्यांच्या पाठीमागे 100-200 शेतकऱ्यांची फौज. तर खरोखर बोला, ज्या विषयासाठी आपण सरकारसोबत युद्ध खेळत आहोत, संघर्ष करत आहोत, ते म्हणजे कर्जमाफी किंवा पीक विमा. आपण या युद्धामध्ये जिंकूच कसे? आणि हेच कारण आहे. याचं प्रामुख्याने कारण आहे की शेतकऱ्यांच्या बाजूने शेतकऱ्यांच्या पीक विम्यासाठी, कर्जासाठी कोणीही सेनापती, कोणताही शेतकरी संघटनेचा पुढे व्हायला सरसावत नाही. ही आपली शेतकऱ्यांची सर्वात मोठी शोकांतिका आहे. आणि म्हणून आपण सर्व शेतकऱ्यांना माझे आव्हान, सर्वजण एकजूट व्हा, संघटित व्हा. 5 करोड शेतकरी, तिथे 2च फक्त मंत्री संत्री, आणि उचलून फेका यांना खुर्चीच्या खाली. संघटित व्हा, जागे व्हा, एकजूट व्हा, आपल्या कुंभकर्णी निद्रेतून जागे व्हा.